नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीबद्दल, खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी. पीक विम्याचे पैसे थेट खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण ही प्रक्रिया नेमकी कशी आहे? पैसे कधीपर्यंत मिळणार? चला हे सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. आणि सुरुवातच करूया या प्रचंड मोठ्या आकड्याने. 32,000 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलं. तब्बल 32,000 कोटी. सरकारने जे मदत पॅकेज जाहीर केलंय ना, त्याची ही रक्कम आहे. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला, त्यांना दिलासा देण्यासाठी हे खूप मोठं पाऊल आहे. आणि ही आहे ती बातमी ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण अखेर आलाय. आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा व्हायला अधिकृतरित्या सुरुवात झालीय. पण आता प्रश्न हा आहे की एवढी मोठी रक्कम इतक्या साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत नेमकी कशी पोहोचणार? बरं, चला तर मग पैसे वाटपाची ही जी काही प्रोसेस आहे ना, ती नेमकी कशी काम करतेय तेच समजून घेऊया. सरकारने ही प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. बघा, आज पहिला टप्पा सुरू झालाय आणि हे पैसे थेट डीबीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. आता बँकिंग सिस्टीममध्ये कसं असतं की एका दिवसात खूप जास्त पैसे पाठवता येत नाहीत. त्यावर काही लिमिटेशन्स असतात. त्यामुळेच हे सगळं काम 3 दिवसात पूर्ण केलं जाणार आहे. म्हणजे राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत ही मदत व्यवस्थित पोहोचेल. बरं, तर मग या पहिल्या टप्प्याबद्दल जरा अजून खोलात जाऊन पाहूया. आज नक्की कोणत्या जिल्ह्यांचा नंबर लागलाय? म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळतायत? तर बघा, या पैसे वाटपामध्ये ना, ज्या भागांमध्ये पिकांचं नुकसान सगळ्यात जास्त झालं होतं त्या भागांना प्रायोरिटी दिलीय. यात प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा समावेश आहे. सरकारचं धोरण एकदम स्पष्ट दिसतंय. जिथे गरज सगळ्यात जास्त आहे तिथे मदत सर्वात आधी पोचली पाहिजे. आता ही आहे त्या 15 जिल्ह्यांची यादी ज्यांना आज पहिल्या फेजमध्ये मदत मिळतेय. लक्ष देऊन ऐका यातला कोणता जिल्हा आहे ते. धुळे, नाशिक, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशिम आणि भंडारा. या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. जिल्हे तर कळले, पण आता पुढचा प्रश्न येतो की ही रक्कम नेमकी कोणत्या बँकांमधून जमा होतेय? त्यासाठी सरकारने काही प्रमुख बँका निवडल्या आहेत. ही आहे ती प्रायोरिटी बँकांची लिस्ट. यात आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बरोडा. म्हणजे बघा, जर बँक खातं त्या 15 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात असेल आणि या बँकांपैकी कुठल्या तरी एका बँकेत असेल, तर समजून जा की आजच्या प्रायोरिटी ग्रुपमध्ये समावेश आहे. चला, आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया जो सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे कोणत्या पिकासाठी किती नुकसान भरपाई मिळणार आहे. सरकारने जी मदत जाहीर केली आहे ना, त्यात प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि तूर या पिकांचा समावेश आहे. अर्थात मदतीची फायनल रक्कम 2 गोष्टींवर ठरणार आहे. एक म्हणजे पिकाचं नुकसान किती झालंय आणि दुसरं म्हणजे ते पीक कोणतं आहे. यामध्ये एक गोष्ट सरकारने अगदी स्पष्ट केली आहे, ती म्हणजे भात किंवा धान पिकासाठी सगळ्यात जास्त मदत मिळणार आहे. आता यामागे कारण असं असू शकतं की या पिकाचं नुकसान जास्त झालं असेल किंवा राज्याच्या अर्थव्यवस्थेत त्याचं महत्त्व मोठं आहे. पण काहीही असो, भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच एक दिलासा देणारी बातमी आहे. आता ही मदत कशी मिळणार यात एक महत्त्वाचा फरक आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंदणी शासकीय पंचनाम्यात झाली आहे ना, म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी जो पाहणी अहवाल बनवला त्यात नाव आहे, त्यांना मिळणार आहे 100% मदत. आणि जे बाकीचे पात्र शेतकरी आहेत त्यांना नियमानुसार 75% रक्कम दिली जाईल. हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. आणि आता सगळ्यात शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न, जो प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे, की हे पैसे बँक खात्यात दिसणार तरी कधी? याचं उत्तर थेट सरकारनेच दिलंय. पहिल्या टप्प्यात जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पुढच्या 24 तासांच्या आत पैसे जमा होतील, असं स्पष्ट सांगण्यात आलंय. त्यामुळे पुढचे काही तास खूप महत्त्वाचे असणार आहेत. खरंच, सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना या अवघड काळात किती मोठा आधार मिळतोय हे लवकरच दिसून येईल.